जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 17 मार्च रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान वाघडोंगर या फाटीवरती संपन्न होतं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे आणि बक्षिसाची रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार. आपला परिचय द्या दादा. मी रोहित शिवाजी जगताप, श्रीराम केसरी आयोजक. बरं मित्रांनो, श्रीराम केसरी मैदानाचे आयोजक आहेत रोहित भैया. रोहित भैया, किती तारखेला मैदान संपन्न होते आणि कशानिमित्त मैदान संपन्न होणार आहे? आपलं मैदान 17 मार्च रोजी संपन्न होते. श्रीराम नवमीनिमित्त आपण आयोजित केलेलं आहे. मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? आपली परवानगीची प्रोसेस 80% आलेली आहे. बरं, कधी पाहायला मिळेल आपल्याला ती शुक्रवारी मिळेल पाहायला. बरं, मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? ओपन आहे. बरं, आणि कुठल्या फाटीवरती संपन्न होणार आहे मैदान? जी पूर्व पुरंदर केसरीची फाटी आहे त्याच्यावरच. वाघडोंगरची फाटी त्यावर? हो. बरं, मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. श्रीराम नवमीनिमित्त आपल्या इथं भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान आपण आयोजित केलेलं आहे. 17 तारखेला आहे. तर त्याचं प्रथम क्रमांक 61,000 रोख रक्कम व ढाल, द्वितीय क्रमांक 41,000 व ढाल, तृतीय क्रमांक 31,000 व ढाल, चतुर्थ क्रमांक 21,000 आणि ढाल, पंचम क्रमांक 11,000 आणि ढाल, सहावा क्रमांक 10,000 आणि ढाल आणि सातवा क्रमांक 6,000 आणि ढाल. आणि क्वार्टर फायनलची बक्षीस आहे प्रत्येकी रोख रक्कम 1,000 रुपये व मानाच्या डाली. आणि प्रवेश फी किती आहे? 600 रुपये राहील. लॉट कधी काढली जाते या मैदानाची? 16 तारखेला संध्याकाळी 8 वाजता. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. बघायला कधी मिळेल? आपल्याला उद्या संध्याकाळी मिळेल. बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, आलेले आहे पूर्णपणे. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? हो. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि मैदानात वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? मी एकच बैलगाडी मालकांना आव्हान करेल की ही फाटी ही उत्तम प्रकारची फाटी असून बैलांसाठी एकदम पुरेपूर अशी फाटी आहे. तरी त्यांनी त्वरित आपली ऑनलाईन ही करून नोंदणी करून आयोजक आणि संयोजकांना सहकार्य करावे. चालते, धन्यवाद दादा. आपल्या समवेत आहेत या मैदानाचे आयोजक गोटू भैया उर्फ संकेत भैया जगताप आहेत. भैया नमस्ते. नमस्ते. भैया, काय सांगाल, कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे? पुन्हा एकदा वाघडोंगरच्या फाटीवरती बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय. श्रीराम केसरी हे मैदान संपन्न होते, तर कशा पद्धतीने आता मैदानाची तयारी सुरू आहे? आता पल्ला किती ठेवण्यात आला आहे? मैदानची तयारी पूर्व 4 मैदान ह्या फाटीवर झालेली आहेत. बरं. मैदान पूर्णपणे 100% रेडी झालेले आहे. 17 मार्चला हां, ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान इथं आयोजित केलं आहे. बरं. एकंदरीत आता पल्ला किती असणार आहे मैदानाचा? एकंदरीत मैदानचा पल्ला ॲक्युरेट 940 फूट पळायला आहे. बरोबर. आता ह्या वेळेस काय सुधारणा करण्यात आल्यात का फाटीत, का काय असंच ठेवलंय? आता ह्या वेळेसची सुधारणा नाही का म्हणता यायचं, पण मागच्या मैदानालाच आपण 100% मैदान पुरेपूर तयार केलेलं आहे. पुन्हा काय काम केलेलं नाही आता? काही नाही. बरं, आता मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? एकूण 10 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 16 फूट अंतर आहे त्यातलं. बरं, आणि पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला 940 फूट. बरं, आता त्यानंतर ना मागची 4 मैदान झाली, त्यामुळं मैदान झाल्यानंतर पुढे निकाल रेषेसमोर दगडीवरती येतात नंदी धावल्यानंतर. आता ते ह्याची स्वच्छता करण्यात आली का सगळी? सगळं नियोजन लावलेलं आहे. बरं. आजची आपली मुलाखत झाली की राहिलेल्या कामाला सुरुवातच होणार. बरं, आणि त्याचबरोबर बॅरिकेड किती टक्के असेल? दोन्ही बाजूनी 50-50%. खाली किती गाड्या थांबतील एका वेळेस? गट किती थांबतील? 10 ते 15 गट थांबले. खाली झेंडा पंच कोण आहे? कालिदास अप्पा गाठे, मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर आणि प्रवीण गाठे. बरं, त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपण STC लाईव्ह आणि मैदान रिपोर्टर. त्याचबरोबर आपण पाहतोय की आता उन्हाचा तडाखा वाढला आहे, त्याच्यामुळं नंदींना या ठिकाणी आणि बैल मालकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली का? पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बरं. फाटीच्या उजव्या बाजूलाच हां, एक नगरपालिकेचा नळ देखील आहे. बरं. 24 तास पाणी आहे त्याला. बरं, त्याला पण पाणी आहे. बरं, काय त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. हो सर, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची टँकरची व्यवस्था करण्यात आली. हो. त्याचबरोबर दादा
मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय असं काहीच नाही. या मैदानामध्ये असणाऱ्या तांत्रिक त्रुटी, अडीअडचणी, अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी योग्य तो त्याचा बंदोबस्त केला जाईल का? 100% केला जाईल. हे या मैदानामधल्या नियम अटींचा ज्या दिवशी मैदान सकाळी सुरू होणार आहे त्या दिवशी सकाळी या मैदानाच्या नियम अटींचा पुकार दिला जाईल का? हो, समालोचकांमार्फत पुकार दिला जाईल. लाईव्ह प्रक्षेपण चालू होण्याच्या अगोदर. हो. त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? यांच्या नियमानुसारच पार पडेल. आता पुन्हा एकदा या फाटीमध्ये काय सुधारणा करण्यात येईल, काय काय करण्यात येणार आहे पुढं? आता मैदानच्या 2 दिवस आधी तास उजळून पाणी मारून जी काय आता बारीक दगडी वर येतात हां, ती उचलून सगळी दगडी उचलली जाते. हो. कसलंही नंदीनं दुखापत होणार नाही याची सगळी सगळी काळजी घेतली जाईल. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना एवढंच सांगणं आहे की प्रत्येक महिन्यात बैलगाड्यांचं आयोजन आपण करतोय. एक पारदर्शक आणि शिस्तीचं मैदान म्हणून सासवडची आमची ओळख आहे. बरं. ह्यावेळेस बक्षिसाची रक्कम 1 लाखाच्या आत का ठेवण्यात आली संकेत भाई सांगा? आता काय झालंय, एप्रिल, मार्च आणि एप्रिल हां. हे सगळीकडेच यात्रा जत्रा आहे. हां. मैदानाचं प्रमाण जास्त आहे हां. की बाबा सर्वसामान्य गाडी मालक गुलालात राहावा बरं. किंवा संधी मिळावी बरं. या दृष्टीने बक्षिसाचं त्या पद्धतीने बक्षिसाची रचना करण्यात आली. आता मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू झाली आहे का? हो झाली. बरं, काय आव्हान करताल तरी? सर्व बैलगाडा मालकांनी आपली लवकरात लवकर नोंद करा आणि आयोजकांना सहकार्य करा. मागच्या वर्षी 4 तुमची मैदान झालीत. प्रत्येक महिन्यामध्ये एक मैदान होते. वेगवेगळे आयोजक आहेत तुम्हाला. त्याचबरोबर तुम्ही एक पुणे जिल्ह्यात एक नामांकित फाटी तयार केली पुरंदरमध्ये आणि ह्यावेळेस सुद्धा ह्या पर्वाला सुद्धा चांगला प्रतिसाद भेटणार आहे. तर काय म्हणजे जास्त गाड्या आल्या तर सगळं व्यवस्थित त्याचं योग्य नियोजन करण्यात आले का? सगळं म्हणजे पुरेपूर व्यवस्थित नियोजन लावूनच आपण मैदानाचं आयोजन केलेलं आहे. बरं. त्याच पद्धतीने जरी किती गाड्या आल्या तरी मैदान आपलं वेळेत सुरू होणार आणि वेळेतच फायनल होणार का? गाड्यांच्या संख्येवर डिपेंड नाही मैदान, फक्त पारदर्शक. चालतंय, धन्यवाद दादा. आपलं नाव दादा? आतिश बंटी जगताप. आतिश भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा वाघडोंगरच्या फाटीवरती भव्य दिव्य असं श्रीराम केसरी ओपनचं मैदान संपन्न होतंय. कशा पद्धतीने दादा तयारी सगळ्या सुरू आहेत? तयारी पूर्णपणे झालेली आहे. बरं. आणि मैदान हे चांगलं झालेलं आहे. फाटी आपले आधी पण झालेली आहे तशीच फाटी. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? 100%. काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? गाडी मालकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि कमिटी सहकार्य करावी आणि लवकर मैदानात यावे वेळेत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात आपल्याला मैदान लवकर पार काढायचे. चालते, धन्यवाद दादा.